राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली आणि या बैठकीत मुंबईतल्या वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। शिवाय मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव दिलं जाणार आहे। मात्र यावरून आता राजकारण होऊ लागलंय। पाहुयात स्पेशल रिपोर्ट। वांद्रे वर्सोवा सागरी सेतू मार्ग मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी हा सेतू मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। सध्या वांद्रे ते वर्सोवा हे अंतर पार करण्यासाठी 1.5 तास लागतो। मात्र या सागरी सेतूमुळे हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करता येणार आहे। या सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदेंनी बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेतला। तसंच शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयींचं नाव दिलं जाणार आहे। आज यासोबत 2 मोठे निर्णय करण्यात आले। वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला आता स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असं त्याचं नामकरण करून राष्ट्रभक्तीला देशभक्तीला सलाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने हा या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे। शिंदे सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। मला वाटतं दुर्दैवाने हे काँग्रेसला कधी समजलंच नाही, म्हणजे आम्हालाही नाही, की ठासून आपली नावं द्यायची असतात। हे काही गोष्टी बीजेपीकडनं शिकण्यासारखे। हे उड्डाणपूल होणार कधी आहे? आता जे उड्डाणपूल सांगितले मला वाटतं अजून 5-10 वर्ष तर होईल का नाही होईल अशा प्रकारची स्थिती त्याला त्याने नाव देऊन टाकलेलं आहे। पण नाव असं द्यायला सावरकरांचं अटलीचं नाव द्यायला कोणाचा विरोध असण्याचं मला नाही वाटत काही कारण। 2018 मध्ये या सागरी सेतूचं काम हाती घेण्यात आलेलं होतं। मात्र गेल्या 5 वर्षात या प्रकल्पाच्या कामाला फारसा वेग आला नाही। 17 किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। आतापर्यंत केवळ 7% काम पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाला जाण्यास 2026 साल उजाडण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।